फडणवीस माझ्या मंत्रिपदासाठी आग्रही होते, छगन भुजबळांचा दावा। मंत्रिपदाच्या यादीतून नाव कुणी काढलं ते शोधणार असा निर्धार, पक्षाकडून अवहेलना झाल्याचा गंभीर आरोप। छगन भुजबळांना मंत्र्यांच्या यादीतून वगळण्यास होता राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध, सूत्रांची माहिती। विधानसभेत भुजबळांची खूप मदत झाल्याचं अनेक आमदारांचं मत। उपमुख्यमंत्री अजित पवार आजही विधान भवनाबाहेर सलग 2 दिवस कामकाजात सहभाग नाही। भुजबळांसह अन्य नेत्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवरती दादांची गैरहजेरी। एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत सादर, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा विधेयकाला विरोध, संघराज्य पद्धतीला धोका असल्याचा आरोप। विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग, परभणी आणि बीडच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप। विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ उद्या परभणीला जाणार। मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण, मराठा बांधवांना अंतरवालीकडे येण्याचं आवाहन। भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंग पाटील यांना पक्षाकडनं कारणे दाखवा नोटीस, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका। दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तयारीची शरद पवारांकडनं पाहणी, तालकटोरा स्टेडियममध्ये शरद पवारांनी घेतला आढावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।